धन्यवाद ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकलात. पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज आपण आवाज ऐकलात. किरण मस्कर सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठीमागच्या मॅचमध्ये ऐकलात. आता आपण वळूया मॅच क्रमांक 4 कडे आणि मॅच आहे ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर विपक्ष छत्रपती शाहू महाराज शाहूवाडी अशी लढत आहे. टॉस झाला होता आणि टीम ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर या टीमने टॉस जिंकला. निर्णय घेतला की आम्ही क्षेत्ररक्षण करत आहोत आणि छत्रपती शाहू महाराज शाहूवाडी या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. चला, दोन्ही संघांना विनंती आहे की आपले एक अतिरिक्त प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा अशी विनंती आपण दोन्ही संघांना या ठिकाणी करूया आणि मॅचला करूया सुरुवात आणि दोन्ही संघांना देऊया आपण भरभरून शुभेच्छा. त्याचबरोबर आपण पाटण वॉरियर्स या टीमचं मनपूर्वक आभार मानूया. तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात, या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलात आणि आपणही चांगले खेळलात. आपले मनपूर्वक आभार. आणि 2 पैकी आता 2 सामने जिंकलेले आहेत पाटण वॉरियर्स ब या टीमने आणि हा संघ आता 3ऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय होत आहे. परंतु आता या पुढच्या 2 सामन्यांमधून आणि एक सामना जिंकून कोणते संघ एकमेकांसमोर येतील आणि तिथे जो संघ जिंकेल ना तो पाटण वॉरियर्स ब या संघाविरुद्ध 2 हात करेल. सामना आहे ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर आणि त्यांच्या विपक्ष छत्रपती शाहू महाराज शाहूवाडी अशी लढत आहे. दोन्ही संघ आपण अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा अशी विनंती आहे. तुम्ही पाहता अनुभवताय शिवा जाधव बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त बॉस चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व रबर बॉल क्रिकेटचा हारण्यासंग्राम त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा दरवर्षी आपल्या भेटीला येते आणि त्या स्पर्धेचं आयोजन पर्व क्रमांक 4 मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅचच्या सुरुवात दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये आता तुंबळ युद्ध या 2 टीम मध्ये रंगलं असेल. एका बाजूला पोलादपूर तालुक्यातला संघ आहे ज्योती इंटरप्राइजेस तर एका बाजूला शाहूवाडी तालुक्यातला संघ आहे छत्रपती शाहू महाराज शाहूवाडी अशी लढत स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे शाहूवाडी या टीमची. संतोष मुगदुम आणि अंकुश ही नामवंत आक्रमक जोडी शाहूवाडी तालुक्यातील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे आणि ज्या जोडीवरती दारोमदार मोठा असणार आहे. प्रत्येक षटक हे 5 बॉलचा असेल आणि अशा तरीने 5 षटकांचा हा पहिला डाव असणार आहे. ही स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. संतोष मुगदुम आणि त्यांच्या सोबतील अंकुश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येते. एका बाजूला संतोष मुगदुम जे करण जोशीचे खेळाडू आहेत आणि एका बाजूला अंकुश जे जाधववाडीचे खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये ही शाहूवाडी तालुक्यातील आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येते. परंतु पोलादपूर तालुक्यातून ज्योती इंटरप्राइजेस या टीम कडून पहिलं षटक ज्यांच्या नावी आहे एका बाजूला पोलादपूर या टीम कडून पहिलं षटक गणेश यांच्या नावी आहे. मॅचला सुरुवात ज्योती इंटरप्राइजेस या टीम कडून पहिलं षटक प्रगती पथावरती येत आहे. स्ट्रायकर एंडला बॅटिंग करताना संतोष मुगदुम स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये तयार. मॅचला सुरुवात होते. गोलंदाजी मार्गवरती गणेश तयार होत आहेत. टीम ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर या टीम कडून पहिला बॉल प्रगती पथावरती. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर अंगाला भेटतोय. कमी गतीचा असणारा गणेशांचा बॉल डॉट येतोय. वेळेची अचूकता हा क्रिकेटमध्ये आणि जीवनामध्ये फार महत्वाचा घटक आहे आणि त्याची सांगड तुम्हाला घालावी लागते आणि या बॉलच्या पाठीमागे वेळेची अचूकता साधता आली नाही. पहिला बॉल डॉट. निर्धाव बॉलने सुरुवात. आता हा बॉल पंच सांगतील की डावेशी सोडून चाललाय. पहिली धाव मिळते. बॅटिंग करताना टीम छत्रपती शाहू महाराज शाहूवाडी या संघाला पहिली धाव फलकावरती आलेली आहे. बॉलर तयार. हा फटका चांगला खेळलाय. कव्हर्सला खेळाडू आहे. थोडीशी बॅकफुट वरती होते आणि त्यानंतर हा प्रहार केला या बॉल वरती. एक धाव अंकित केली. स्ट्राइक रोटेट केलं. स्कोर बोर्डला बिझी ठेवलं आणि स्ट्राइक वरती आता पहिल्यांदा अंकुश यांना आणलेला आहे. धावसंख्या धाव फलकावरती आहे 2 धावा. बिनगडी बाद.
प्रथम बॅटिंग करताना टीम छत्रपती शाहू महाराज शाहूवाडी 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर या टीमने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल। पाठीमागच्या बाजूला प्रेक्षकांना हा बॉल थांबवता आला नाही आणि एक डिक्लेअर स्वरूपाची एक सिंगल धाव। चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर या टीमने केली। गणेश गोलंदाजी मार्कवरून तयार, गोलंदाजी करण्याची एक वेगळी शैली, परंतु हा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, मिळाला मोका आणि दिला या बॉलवरती फलंदाज अंकुश यांनी हा ठोका सरळ 6 धावेंचा। टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल शक्ती आणि युक्तीचा साधला। या बॉलच्या पाठीमागे अंकुश यांनी मेळ आणि या बॉलवरती केला चांगला खेळ, क्रीजच्या खोलीचा चांगला वापर केला आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी। या डावातला पहिला दमदार मोठा फटका आलाय आणि तो मोठा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना अंकुश यांनी केलेला आहे। एका बाजूला संतोष मुगदुम यांची बॅट आज शांत आहे, ज्याने सुरुवात चांगली केली ते गोलंदाज गणेश यांच्यावरती आता आक्रमण केलंय। काही बॉल चांगले, काही बॉल महागडे असं असणार हे षटक। शेवटचे काही बॉल टप्पा पडल्यानंतर कमी गतीचा बॉलला वळवलाय आणि षटक क्रमांक 1 ची सांगता झाली। ही लकब आहे गणेश यांच्या गोलंदाजी मध्ये, जर आपण पाहिली ना टप्पा पडल्यानंतर बॉलला टर्न करायचं, कमी गतीचा बॉल, म्हणजे अशा प्रकारचं दुहेरी मिश्रण त्यांच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं। षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय। कभी खुशी कभी गम असणार हे षटक, कधी धावा आल्या नाहीत, कधी धावा आलेल्या आहेत, कधी सिंगल, कधी डॉट, तर कधी मोठा फटका आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9 बिनगडी बाद। प्रथम बॅटिंग करताना नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर छत्रपती शाहू महाराज शाहूवाडी या टीमने या धावा कुटलेल्या आहेत। 5 षटकांचा सामना आहे आणि दोन्ही संघांची सुरुवात जर आपण पाहिली ना तर दोन्ही संघाची सुरुवात ही संयमाने झाली, परंतु ओव्हर नंबर 2 ला सुरुवात प्रशांत कुमटेकर, ओव्हर नंबर 2। पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल, +1। पंच वाईट +1 अशा 2 आहेत, फक्त एकच आहे। ओके, यष्टिरक्षकांनी बॉल थांबवलेला आहे, त्यामुळे या बॉलच्या पाठीमागे फक्त दिशाहीन वाईडला जर पंचांना हवा असेल तरच, परंतु खेळाडूंना नाहीये। ओके, हा वाईट बॉल आहे, खेळाडूंसाठी फक्त रिव्ह्यू आहे, भीमरसाठी याची आपण दक्षता घ्या, बाकीचे अधिकार पंचांना आहेत। एक पाय पुढे काढला, बॅट आणि बॉलचा संपर्क आता होऊ शकला नाहीये। संतोष मुगदुम आज धावांसाठी आणि मोठ्या फटक्यांसाठी झगडतायत। एका बाजूला गोलंदाज पुन्हा तयार, बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, परंतु हाई बॉल डॉट आलाय। मैदानाच्या आतमध्ये प्रशांत चांगली गोलंदाजी करतायत। पहिला बॉल जर तुम्ही त्यांचा वगळला तर बाकीची गोलंदाजी त्यांनी चांगली केलेली आहे। 2 डॉट बॉल प्रेशर वाढवणारे आहेत। शाहूवाडी या टीम वरती संतोष मुगदुम एका बाजूला बॅटिंग मध्ये तयार, ज्यांनी अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत, परंतु एका बाजूला एक चांगलं कौशल्य प्रशांत। आक्रमण केलंय, आक्रमण फसलंय, परंतु अखेरकार बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे एका धावेसाठी। निश्चित टीम ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर या टीमने जी गोलंदाजी केली आहे ना, आणि गोलंदाजीमध्ये खास करून वेगावरती भर दिला नाहीये तर दिशेवरती आणि टप्प्यावरती भर दिला आणि कमी गतीने केलेली गोलंदाजी आणि त्याचा बोलबाला प्रखरतेने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर या टीम कडून गोलंदाजी करतायत प्रशांत, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत हाताळलेले बॉल 3-1-2 धावा आतापर्यंत खर्च केलेत आणि शेवटचे 2 बॉल त्यांचे अजून बाकी आहेत। बॅटिंग मध्ये संतोष मुगदुम तयार, स्विच हिटचा फटका खेळायला गेले आणि अखेरकार बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये। टान्स बदलला, रिव्हर्सचा स्ट्रोक खेळायला गेले, बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये चालला एका धावेसाठी। 1 पेक्षा अधिक काही या बॉलच्या पाठीमागे मिळू शकणार नाही। षटक क्रमांक 2 चा हा शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येतोय। 4 बॉलचा खेळ झालाय, धावसंख्या आहे 12 बिनगडी बाद, 12 वरती 0। बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल। षटक क्रमांक आता 2 चा खेळ संपला। 10 बॉलच्या पाठीमागे बॅटिंग करताना टीम छत्रपती शाहू महाराज शाहूवाडी या टीमने बनवलेल्या आहेत धावा त्या तब्बल आहेत 13।
आता इथून पुढे आता 3 षटकांचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेली आहे आणि बराचसा वेळ या जोडीने आता मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केलेला आहे. गिअर बदलावा लागेल बॅटिंग करताना. धावसंख्येची भूक जी आहे ती वाढवावी लागेल. परंतु एका बाजूला चांगली चमकदार कामगिरी ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर या टीम कडून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. तर आतापर्यंत एकच मोठा फटका छत्रपती शाहू महाराज शाहूवाडी या टीम कडून आलेला आहे. तो मोठा फटका अंकुश यांच्या बॅट मधून आलाय आणि ते स्ट्राईक वरती आता तयार होत आहेत. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाज तयार शैलेश केसरकर. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. एक युवा खेळाडू टीम ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर या टीम कडून षटक क्रमांक 3 साठी शैलेश तयार. वेगाने टाकलाय बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट येतोय. निर्धाव बॉलची सांगता या बॉलच्या पाठीमागे मिळत होतीये. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाज जर तुम्ही पाहिले ना तर अंकुश आहेत ज्यांच्या बॅट मधून या डावातला पहिला मोठा फटका आलाय. परंतु हा डॉट टाकलाय शैलेश केसरकर यांनी. आता ओव्हर पिच टाकलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क कशा रीतीने झालाय. रनआउट करण्याची संधी परंतु शैलेश बॉल गॅदर करू शकले नाही. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. परंतु फलंदाजांना बांधून ठेवलंय जकडून ठेवलंय. पायामध्ये बेड्या टाकलेल्या आहेत. आता या बेड्या फलंदाजांना तोडाव्या लागतील. संतोष मुगदुम यांना आज नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. शैलेश केसरकर यांचा एक भेदक मारा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत शैलेश केसरकर यांनी मैदानाच्या आतमध्ये पोलादपूर टीम साठी केली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. बॅट वरतून आली. हाही बॉल निर्धाव येतोय. प्रेशर वाढवणारे हे बॉल आहेत. टीम शाहूवाडीसाठी संतोष मुगदुम यांच्याकडे प्रतिभा आहे, क्षमता आहे, कौशल्य आहे. त्याचं आज चांगलं सादरीकरण करावं लागेल. बॅटिंग करताना धावांसाठी झगडतायत. खोलवर टप्प्याचा बॉल यॉर्करचा वार केला होता. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केलाय. फेक कोणत्या एंडला. ही स्लाइड तुम्हाला पाहायला मिळाली. हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट मध्ये याचा प्रत्यय येतो. बॉल अडवताना ज्यावेळेस तुम्ही थांबण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस पायाखाली चिखल पाणी गवत असतं आणि याच्यातून पाय स्लिप होतात आणि तेच चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. ही स्लाइड होती. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षक घसरत गेले बॉल अडवताना बॉलची फेक करताना. ही पावसाळी रबर बॉल क्रिकेटची मजा आहे परंतु कोणती आपल्या शरीराला दुखापत होणार नाही याची काळजी क्षेत्ररक्षकांनी घ्या. शेवटचा बॉल आहे षटकातला. षटक क्रमांक 3 चा शैलेश केसरकर चांगली गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. अवघ्या या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केलेले आहेत 3. संतोष मुगदुम पुन्हा तयार. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. पाण्यामध्ये वीज असते तिला गतीची गरज असते. आत्मविश्वास आपल्यामध्ये असतो त्याला आज साथ घालणं महत्वाचं आहे. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. एका धावेचं रूपांतर या जोडीने दुहेरीमध्ये केलेलं आहे आणि षटक क्रमांक 3 चा खेळ आता समाप्त होतोय. आणि बॅटिंग करताना छत्रपती शाहू महाराज शाहूवाडी या टीमने बनवलेले आहे धावा 18 बिनगडी बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 18 आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण नेहमी चर्चा करतो की विराट कोहली यांचा जो जर्सी क्रमांक आहे तो 18 आहे. 18 डिसेंबर 2006 या दिवशी विराट कोहली यांचे वडील एक्सपायर झाले होते आणि विराट कोहली यांचं वय होतं अवघा 18 वर्ष. म्हणजे हा जो काही योगायोग आहे म्हणजे वडिलांचा आशीर्वाद विराट कोहली यांच्या पाठीमागे आहे आणि विराट कोहली यशाची शिखरं गाठतायत आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 18 आणि विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक आहे 18. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त होतोय. आता षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. अवघ्या 15 बॉल मध्ये टीम पोलादपूर या टीमने 18 खर्च केलेले आहेत परंतु एकही गडी आतापर्यंत हा संघ माघारी पाठवू शकला नाहीये. स्ट्रायकर जोडी तळ ठोकून बसले. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात सूरज सोनावणे. ओव्हर नंबर 4 खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलेला. हा बॉल क्षेत्ररक्षक जातील. स्वतः गोलंदाज धावतायत बॉलचा पाठमोरा करण्यासाठी. एक सिंगल धाव मिळेल त्यापेक्षा जास्त काही मिळू शकणार नाही. आता इथून पुढे फक्त बाकी आहे तो 9 बॉलचा खेळ. संतोष मुगदुम यांना हात खोलावेच लागतील. आज स्वतःला नव्याने सिद्ध करावं लागेल. हाई खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या बाजूला एक्स्ट्रा कव्हरला
गवतामध्ये बॉल थांबलाय, क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील. फेक कोणत्या एंडला? तर नॉन स्ट्रायकर एंडला. असं म्हणतात की एकेरी दुहेरी धावा क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नवसंजीवनी देतात, परंतु आता या स्कोरबोर्डला आकार द्यावा लागेल छत्रपती शाहू महाराज शाहूवाडी या टीमला. एका बाजूला कोल्हापूर जिल्ह्यातला संघ शाहूवाडी, तर एका बाजूला रायगड जिल्ह्यातला संघ म्हणजे पोलादपूर. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. शेवटच्या काही बॉलचा काही शिल्लक. कमी गतीचा टाकलेला बॉल, क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग वरतून बॉलचा पाठमोरा करण्यासाठी गेले आणि फेक नॉन स्ट्रायकर एंडला केली आहे आणि तोपर्यंत या बॉलच्या पाठीमागे तब्बल 2 धावा आलेल्या आहेत. आज संतोष मुगदुम मोठ्या फटक्यांसाठी झगडतायत. अनेक वेळा त्यांनी मोठी फटकेबाजी अनेक स्पर्धेमध्ये केलेली आहे, परंतु याचं श्रेय द्यावं लागेल ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर या टीमच्या गोलंदाजांना. 3 बॉलचा खेळ झालाय, 2च बॉलचा खेळ बाकी आहे. सूरज सोनावणे ॲट द बॅटने हा फटका खेळलाय. याही बॉलच्या पाठीमागे 2ची संभावना आहे का? तर निश्चित प्रयत्न तर केलाय आणि पुन्हा एकदा या बॉलच्या पाठीमागे 2 धावा आलेल्या आहेत. मोठे फटके येत नाहीयेत, परंतु दुहेरी धावा आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. धावसंख्या आहे 25 धावा. 4 बॉलचा खेळ संपलाय, शेवटचा बॉल बाकी आहे आणि बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये या धावा आतापर्यंत शाहूवाडी या टीमने उभ्या केलेल्या आहेत. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी. कमी गतीचा बॉल, एक पाय पुढे काढला, बॉलच्या मिरिट पर्यंत संतोष मुगदुम जाऊन पोहोचू शकले नाही आणि षटक क्रमांक 4चाही खेळ या ठिकाणी संपलाय आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे धावफलकावरती 25 बिन गडी बाद. आता शेवटच्या 5च बॉलचा खेळ बाकी आहे. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर विपक्ष छत्रपती शाहू महाराज शाहूवाडी आणि यानंतरचा टॉस आहे. गोपी दादा प्रतिष्ठान पाटण 11 विपक्ष मैत्री ग्रुप जावली. इनिंग ब्रेक मध्ये मित्रांनो आपला टॉस होईल, आपण रिपोर्टिंग करा. एका बाजूला पाटण तालुक्यातला संघ आहे गोपी दादा प्रतिष्ठान, तर एका बाजूला जावली तालुक्यातला संघ आहे मैत्री ग्रुप. अशी लढत यानंतर होणार आहे आणि या 2 टीम मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. अंतिम षटकासाठी अभि केसरकर स्वतः आलेले आहेत. या षटकासाठी गोलंदाजी करण्यासाठी ऑलराऊंडर खेळाडू गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. एका बाजूला अंकुश बॅटिंग मध्ये तयार, बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये चालला एका धावेसाठी. या अगोदर अंकुशांच्या बॅटमधून एक मोठा टोला आलाय, परंतु शेवटच्या 4 बॉल मध्ये आता चांगली बॅटिंग करावी लागेल. पाठीमागे आमच्या बरोबर घडलं काय याचा विचार आता शाहूवाडी या टीमला करून चालणार नाही. पुढे 4 बॉलच्या पाठीमागे काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. धावसंख्या कशी वाढवता येईल आणि आज शाहूवाडी या टीमला धावसंख्येचं प्रलोभन ठेवावं लागेल. अभि केसरकर पुन्हा एकदा. अखेरकार बॉल एस्टांचा वेध घेतोय फलंदाज, क्लीन बोल्ड त्रिफळाचीत. यष्ट्यांचा वेध घेणारा हा बॉल भन्नाट वेगाने टाकला आणि फलंदाज अंकुश या ठिकाणी त्रिफळाचीत होतोय. भन्नाट वेग, बॉल घेतो यष्ट्यांचा वेध आणि ज्यांनी बॅटिंग करताना 8 धावा कुठल्या असे अंकुश आता येत आहेत माघारी. धक्का क्रमांक पहिला टीम छत्रपती शाहू महाराज शाहूवाडी या टीमला आणि पहिलं सुयश ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर या टीमला प्राप्त करून दिलंय अभि केसरकर. आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती आनंदा मुगदुम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. क्षमता आनंदा मुगदुम यांच्याकडे चांगली आहे. वेळेप्रसंगी मोठे फटके तेही खेळू शकतात, परंतु आता उर्वरित शेवटच्या बॉल मध्ये आक्रमण हा एकमेव पर्याय आता उरलेला आहे छत्रपती शाहू महाराज शाहूवाडी या टीमकडे. कारण ज्या प्रकारच्या धावा यायला हव्या होत्या त्या प्रकारे धावा येऊ शकल्या नाहीयेत. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. अभि केसरकर यांचा हा वेग होता आणि हाच वेग आता या मॅच मध्ये प्रभाव टाकतोय. डॉट आलाय, कोणतीही धाव मिळत नाहीये. शेवटच्या काही बॉलचा काही शिल्लक अवघ्या 2. आनंदा मुगदुम एका बाजूला बॅटिंग मध्ये तयार, एका बाजूला संतोष मुगदुम. खोलवर टप्प्याचा असणारा बॉल कव्हर्सला खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने बॉलच्या दिशेने. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत पोहोचतो या प्रयत्नामध्ये अवघी 1च धाव खर्च केली आहे. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा आहे आणि नंतरचा टॉस आहे. गोपी दादा प्रतिष्ठान पाटण 11 विपक्ष मैत्री ग्रुप जावली.
आणि शेवटचा बॉल आला तो डॉट. पहिला डाव या ठिकाणी समाप्त होतोय. बॅटिंग करताना छत्रपती शाहू महाराज शाहूवाडी या टीमने बॅटिंग करताना बनवलेले आहे धावा 27 आणि विजयासाठी ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर या टीमला बनवायच्या आहेत धावा त्या 28 आणि येणारे बॉल आहेत 25 बॉल 28 लक्ष या मॅच मध्ये असणार आहे. या अगोदर आपण एक सामना पाहिला होता कराड ग्रामीण 11 विरुद्ध पाटण वॉरियर्स ए. हाही सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला होता. कमी धावसंख्येची मॅच होती त्यामुळे क्रिकेटमध्ये कमी धावसंख्येच्याही मॅचला रंगत येऊ शकते, मोठ्यात मोठ्या धावसंख्येच्याही मॅचला रंगत येऊ शकते. फक्त आज तुम्हाला लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल आणि तो संघर्ष जो आहे ना आज तो पराकोटीचा करावा लागेल. 28-25 बॉल असं सत्र क्रमांक 2 साठी आता आहे गुणोत्तर. तुम्ही पाहताय, अनुभवताय, आस्वाद घेत आहात शिवा जाधव बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त बॉस चषक 2025 पर्व क्रमांक 4. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आहे. बॉस चषक ही 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे. आज असोसिएशन तालुका वाईज लढती तुम्हाला पाहायला मिळतील. उद्या 2 गाव 1 संघ या अंतर्गत संघ खेळणार आहेत आणि रविवारच्या दिवशी पाटण तालुका अंतर्गत संघ सहभागी होणार आहेत. म्हणजे अशा प्रकारच्या असणाऱ्या या स्पर्धेची रूपरेषा, अशा प्रकारचं असणारं या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा, पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हरणसंग्राम, यानंतर टॉस आहे. मैत्री ग्रुप जावली विपक्ष गोपी दादा प्रतिष्ठान पाटण 11 अशी होणार यानंतरची लढत. एका बाजूला आता टीम छत्रपती शाहू महाराज शाहूवाडी या टीमला 28 धावांचा बचाव करायचा आहे. आता सर्व काही अवलंबून या टीमसाठी गोलंदाजीवरती निर्भर राहणार आहे आणि आज गोलंदाजी चांगली करावी लागेल. आज गोलंदाजांना मेहनत मोठी घ्यावी लागेल. एका बाजूला आता ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर या टीमला 25 बॉलमध्ये 28 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आबी केसरकर आणि त्यांच्या सोबतीला संदीप कदम ही जोडी नामवंत मैदानाच्या आतमध्ये पोलादपूर तालुक्यातली बॅटिंग साठी येते. षटक क्रमांक 1 साठी आता पुण्याला बोलवलं जाईल शाहूवाडी या टीम कडून. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे जावलीचे कोहिनूर अर्थात दत्ता मोहिते सर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. दत्ता दादांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे आणि निश्चित पुढच्या मॅच मध्ये ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 1 साठी आनंद मुगदुम करण जोशी खेळाडू गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. षटक क्रमांक 1 साठी आनंद मुगदुम बॅटिंग साठी अंतिम षटकामध्ये आले, परंतु आज षटक क्रमांक 1 त्यांच्या नावी आहे आणि आज संपूर्ण हा जो सामना अवलंबून आहे ना आता इथून पुढे शाहूवाडीसाठी तो गोलंदाजीवरती आहे आणि पोलादपूरसाठी आता बॅटिंगवरती हा सामना अवलंबून आहे. एका बाजूला संदीप कदम बॅटिंगसाठी तयार. पहिला बॉल आनंद मुगदुम. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पहिला बॉल डॉट बॉल टाकलाय. सुरुवातच दमदार केलीये आणि याच्यामध्ये आता टीम शाहूवाडीला सातत्य ठेवावं लागेल. निर्धाव बॉलने या षटकाची सुरुवात केली आनंद मुगदुम. धारदार गोलंदाजीचे वार. एका बाजूला संदीप कदम. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट येतोय. प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला आज फलंदाजांना उत्तर म्हणून उभं राहावं लागेल. त्याचबरोबर जावली टेनिस बॉल क्रिकेट मधील समालोचक व्हीडी यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचं पण स्वागत करूया आणि वळू आणि पाहूया या मॅचची रंगत. षटक क्रमांक 1. टप्पा पडल्यानंतर थाय पॅडला भेदणारा बॉल. कोणतीही धाव मिळत नाहीये. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू झालाय. आतापर्यंत 3 बॉल डॉट टाकलेले आहेत. अजून 2 बॉल बाकी आहेत. पहिलं निर्धाव षटक
या स्पर्धेतलं येईल का आणि आनंदा मुगदुम तो कारनामा करतील का? एका बाजूला संदीप कदम अनुभव ज्यांच्या गाठीशी बॅटिंग मध्ये तयार. सोडून दिलेला बॉल, पंच सांगतील की वाईट बॉल आहे, दिशाहीन बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. पहिली धाव मिळतीये ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर या टीमला. धावसंख्येचा पाठलाग करताना पहिली धाव फलकावरती येते. स्कोर बोर्डचा होतोय तो श्री गणेशा. संदीप कदम स्ट्रायकर एंडला. वेगाने टाकलेला बॉल, आनंदा मुगदुम. गोलंदाजी मध्ये चमक धमक, अचूकता, भेदकता या सर्व काही गोष्टी आता त्यांनी अंमलात आणलेल्या आहेत. वेगवान टाकलेले बॉल फलंदाजांना बांधून ठेवतायत. हाही बॉल निर्धावलाय. तुम्ही एकच बॉल जर वगळला ना तर बाकीची गोलंदाजी चांगली केली आनंदा मुगदुम यांनी. खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळलाय. लॉंग ऑफला खेळाडू बॉल वरती येत आहेत. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न अभि केसरकर डेंजर एंडला आणि बघता बघता 2 धावा या बॉलच्या पाठीमागे या जोडीने चपळतेने पूर्ण केलेल्या आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ 28 धावांचा पाठलाग करताना धाव फलकावरती आलेले आहेत. अवघ्या धावा 3. आता इथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. 25 धावा आणि येणारे बॉल 20 आहेत. षटक हे फक्त 5 बॉलच आहे, याची आपण दक्षता घ्या. एका षटकामध्ये तुम्ही फक्त 5च बॉल हाताळू शकता. षटक क्रमांक आता 2 ला सुरुवात होईल. आनंदा मुगदुम यांनी काम चांगले केले पहिल्या षटकामध्ये. ओव्हर नंबर 2 साठी आता विकास या नावाचा पर्याय निवडलाय टीम छत्रपती शाहू महाराज शाहूवाडी या टीमने. आनंदा मुगदुम यांनी सुरुवात चांगली करून दिली आहे, परंतु पहिल्यांदा स्ट्राइक वरती आता अभि केसरकर येत आहेत. एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तयार. एक पॉवर हिटर म्हणून त्यांची ओळख आहे, परंतु एका बाजूला विकास क्षमता त्यांच्याकडे चांगली आहे, कौशल्य आहे, परंतु आज विकास यांना आपल्या गोलंदाजीचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. पहिला बॉल. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे आणि पुन्हा एकदा आता गोलंदाजी मार्गवर तयार होतील. विकास षटक क्रमांक 2 साठी आलेले आहेत. कमी धावसंख्येचे सामने क्रिकेटमध्ये नेहमी रंगतात, त्यासाठी तुम्हाला करावा लागतो संघर्ष, घ्यावी लागते मेहनत. असं म्हणतात ना की संघर्षातून नव्याचा जन्म होतो आणि तो आज होईल का? आक्रमण केलं या बॉलवरती अभि केसरकर यांनी आणि अखेरकार या बॉलवरती पंच या बॉलवरती काय आहे? ओके, मोठा टोला आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये अभि केसरकर यांनी बॉल पाठवलाय सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. षटकार आलाय. पहिल्या डावामध्ये अंकुश यांनी मोठा फटका खेळला होता, दुसऱ्या डावामध्ये मोठा फटका अभि केसरकर यांनी खेळलाय. आक्रमकतेने सुरुवात केली. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच अभि केसरकर यांनी निवडलाय. विकासांच्या वरती भीषण हल्ला केलाय. आकुट टप्प्याचा बॉल, आडव्या बॅटने लॉंगॉनला खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करताना एफर्ट चांगले होते, कौतुक करावं लागेल ज्या प्रकारचे प्रयत्न क्षेत्ररक्षकांनी केले. ही मेहनत, ही जिद्द, ही चिकाटी मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. प्रयत्नांची पराकाष्ठा, बॉल अडवताना, झेल घेताना, कारण सध्याच्या घडीला शाहूवाडीसाठी विकेट फार महत्वाचे. सूर मारला आणि एफर्ट्स अप्रतिम होते. प्रयत्नांसाठी दाद द्यावीच लागेल. ओव्हर नंबर 2 चा थरार. एका बाजूला बॅटिंग मध्ये अभि केसरकर, विकास पुन्हा तयार होत आहेत. कमबॅक केलं या बॉलच्या पाठीमागे. आपटलेला बॉल शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. पंचाने सांगितलं की खेळण्याच्या आवाक्या बाहेरचा असणारा हा बॉल दिशाहीन आहे, पुन्हा टाकावा लागेल. पुन्हा एकदा विकास तयार होतील गोलंदाजी मार्ग वरती. आज जो काय अनुभव त्यांच्या गाठीशी आहे तो त्यांना कृतीमध्ये आणावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. आनंदा मुगदुम यांनी ज्या प्रकारे षटक हाताळलंय, फटका हाही चांगला खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दस्तक. तडक फडक बेधडक अभि केसरकर यांचा फटका आलाय कडक. बॉल सीमा पार. षटकार. बॅकलिफ्टचा योग्य वापर केला, टायमिंग प्रॉपर केला. अभि केसरकर यांनी बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे सरळ धावेसाठी.
हाई बॉल निघालाय आकाशाला, गबस निघालत सी कॉर्नरला आणि हाई बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी या बॉलची उडाण. अभि केसरकर यांचा टीम ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर साठी हा होता 6चा लगान. बॉल सीमा पार, षटकार. 4 बॉल मध्ये अवघ्या 20 धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत बॅटिंग करताना आणि विजयासाठी 4 धावेंची गरज आहे. हेलिकॉप्टरचं उड्डाण सीमारेषेच्या पलीकडे, विजयाचा कळस रवणारा फटका अभि केसरकर यांच्या बॅट मधून आलेला आहे आणि हाय बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. आयुर्वेदिक वनस्पती आहे मुळा. अभि केसरकरचा फटका आहे नाथखुळा. बॉल सीमा पार, विजयाचा कळस रवणारा षटकार मारलाय आणि हा सामना जलद गतीने जिंकलाय ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर या टीमने. त्यांचं अभिनंदन. छत्रपती शाहू महाराज शाहूवाडी या टीमचं मनपूर्वक आपण आभार मानूया. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात, या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात, आपलंही मनपूर्वक आभार. आणि पुढील सामन्याचा आपण टॉस करूया. गोपी दादा प्रतिष्ठान पाटण 11 विपक्ष मैत्री ग्रुप जावली अशी होणारी लढत आणि त्या लढतीचा आपण करूया नाणेफेकीचा कौल. 5 चेंडू मध्ये अभि केसरकर यांनी 26 धावा कुठल्या आणि विजयाचा कळस रवला. अनेक मोठा वाटा विजयमय त्यांनी उचलला आणि टीम ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर या टीमने सामना जिंकला. शाहूवाडीचं मनपूर्वक आभार मानूया आणि पुढील टॉसकडे आपण वळूया.